आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला सांगलीतून एक महत्त्वाची बातमी आहे। सांगलीच्या राजकारणामध्ये जयंत पाटलांना मोठा धक्का बसलाय। ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे यांचं पद रद्द करण्यात आलंय। अतिक्रमण आणि बांधकाम अनियमितता या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी हा मोठा निर्णय घेतलाय। त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। कारण ईश्वरपूरची नगरपालिका ही त्यांच्या अधिपत्याखाली आहे, त्यांच्या वर्चस्वाखाली आहे। मात्र ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे यांचं पद आता रद्द करण्यात आलंय। अतिक्रमण आणि बांधकाम अनियमितता प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी शरद सातपुते आपल्यासोबत आहेत। शरद, नगराध्यक्षांचं पद जाणं हा जयंत पाटलांसाठी एक मोठा धक्का म्हणावा लागेल। नक्कीच सागर, ईश्वरपूरचे जे शिवसेना शिंदे गटाचे घनश्याम उर्फ जयकुमार जाधव यांनी याबाबत जे लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत मलगुडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। आणि महाराष्ट्रात जयंत पाटील म्हणजे शरद पवार गटाला जी सत्ता मिळवण्यात फारसं यश आलं नव्हतं, पण महाराष्ट्रातलं जे सांगलीतलं पश्चिम महाराष्ट्र आहे त्यांना ईश्वरपूरमध्ये एक हाती सत्ता मिळवण्यात जयंत पाटलांना यश मिळवता आलं होतं। त्यातच अशा प्रकारच्या धक्क्यामुळे त्यांच्या नगराध्यक्षाचं पद जिल्हाधिकाऱ्यांनी आज घोषित केलं आहे की त्यांना अतिक्रमण व बांधकाम अनियमित प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर त्यांचं आज पद रद्द केल्यामुळे नक्कीच जयंत पाटील यांना या प्रकरणातून धक्का बसला असेल साहेब। शरद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।